लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. रडू नका गप्पा रडू नका. ती कशाला आली ती आता एवढं आपल्यासाठी तर आली ती. रडू नका गप्पा गप तुझे गप रडू नका गप्पा. कुठे आपली दारू बंद करायसाठी तर ती आली तिची. गप्पा रडू नका गप्पा. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत मोहोळ तालुक्यातील वरकुटे या गावी. खरं तर या गावातील महिलांनी आज जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी तसेच ग्रामपंचायत वरकुटे या ठिकाणी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. गावातील असलेले अवैध व्यवसाय तसेच गावातील असलेले दारू विक्री ही बंद झाली पाहिजे अशी मागणी या समस्त महिला भगिनींनी केल्यात. आपल्यासोबत काही भगिनी आहेत. ताई, काय सांगाल, आज आपण वरकुटे गावातील ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हाधिकारी असेल यांना देखील निवेदन दिले गावातील दारूबंदी. आमच्या वरकुटे गावातील दारू बंद झालीच पाहिजे ही सगळ्या महिलांची कळकळीची विनंती आहे. किती या ठिकाणी किती महिला? 100-150. काय प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी हीच आहे, फक्त दारू बंद झाली पाहिजे. एकही दुकान राहिलं न पाहिजे असं दारूचं. बरं, काय नेमका काय त्रास काय? नेमका त्रास आता घरोघरी कसं आहे, बायकां आर्थिक प्रपंच उद्ध्वस्त होतात. काय सांगाल, आज आपण मागणी केली आहे दारूबंदी. मागणी दारूबंदी झालीच पाहिजे. एवढंच आमची मागणी. दारूबंदी झाली पाहिजे. आम्हाला त्रास होत नाही दारूपासून. खरं तर आपलं गाव हे बागायत गाव म्हणून ओळखलं जाते आणि त्याच्यामुळे कुठेतरी तरुण पिढी व्यवसायाकडे वळते. मग ही बघून वळणारच की दुसरी पिढी. म्हणून आम्हाला एकच मागणी पाहिजे की दारूबंदी झाली पाहिजे. आम्हाला त्या दारूपासून त्रास आहे, तेवढं बंद झालं पाहिजे. नसेल तर आम्ही उपासना बसणार. मग काय सांगाल, आज आपल्या गावातील महिलांनी दारूबंदी करावी असं निवेदन या ठिकाणी दिलं. दारूबंदी झालीच पाहिजे. घरातील संसार वाटोळ व्हायला लागलाय. पुढचे जे आहे हे आता पोरं जे आहे ते आमची त्या वडिलांचं बघून पेणारच आणि त्यांचा बी बरबाद होणार ना संसार सगळा. त्यामुळे दारूबंदी ही झालीच पाहिजे एवढी आमची मागणी आहे. नाही जर झाली तर आम्ही सगळीजण मिळून उपोषणाला बसणारा मोहोळला जाऊ. काय मागणी आहे तुमची? माझी मागणी आहे बघा, समजायची दारूबंदी झाली पाहिजे. एकाने सुद्धा इथं प्यायचं नाही, त्यानं बोलवायला यायचं आणि ह्यानं जायचं असं होऊ. किती गावामध्ये किती दुकान? दुकानं किती 2-3 तर आहे ती माहिती. ती सगळी दुकानं बंद झाली पाहिजे. काय करता व्यवसाय आपण? व्यवसाय काय शेती, गाय आहे. किती दूध किती जाते? काय दूध जाते 50 लिटर. दुधाचे पैसे तिकडेच. दारूला? काय घरापर्यंत काहीच आणत नाही. मुलांचे शिक्षण वगैरे त्यामध्ये मुलांचं काय झालंय, शिक्षण झालंय मुलाचं, मुलींची लग्न झाली ती पण हे दारू पिऊन त्रास देते. तर वरकुटची दारू तेवढी बंद झाली पाहिजे. नाही तर आम्ही उपोषणाला बसणार. काय सांगाल, वरकुटचे तुमची मागणी वरकुटच्या टाकेल जाऊन पेलं काय करत? पुढचं काय झालं पण वरकुटची दारू बंद झाली पाहिजे. सगळ्यांची एकच मागणी. जरा इथली तर लांब असल्यावर जरा फरक पडणार त्यांना. काय चालत तर जाऊ शकणार नाही ती. ज्याला गाडी नसेल ते चालत तर जात नाही ते. मग इथली इथं कसं पटकन चालत जाऊन पेते. इथली तर बंद व्हावं पाक पूर्ण आमचं. आता तुम्ही काय गाव पुढाऱ्याकडे वगैरे गेला? गेलता की सांगितलंय त्यांना बी, पण ऐकून घेत नाही ते. कशामुळे? काय माहिती त्यांना माहिती. कशामुळे ऐकून घेत नाही ते त्यांना माहिती. काय त्यांची उत्तर काय येते? त्यांची उत्तर काय बघू उद्याच्या. झालं उद्या बघू म्हणजे उद्याच्याला. मग रोज त्यांच्या दारात जाऊन आम्ही बसलेलं बरोबर दिसतंय. मग राजकारण काय म्हणजे गावातल्या पुढाऱ्याचे काय उत्तर काय येते? उत्तर उद्या बघू. झालं. मग उत्तर उद्या बघू म्हणलं का ते उद्या बघते. उद्या गेलं का ती काय आमची गाठ घेत नाही. आल्या काय आणि गेल्या काय महिला इथं. मग म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आता. वरकुट गाव बागायत भाग ओळखला जातोय. गावात दुधाचा व्यवसाय देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. सगळं मोठ्या प्रमाणात आहे, पण आमच्या पतूर येत नाही. मोठ्या प्रमाणात फक्त दारू येते आमच्या पतूर. ह्याच्या पलीकडे आमच्या पतूर काही येत नाही. फक्त त्रास येतोय आमच्या पतूर. म्हणून मग इथं तुम्ही जर नाही दखल घेतली तर शेवटी काय इशारा काय द्याला आपण?
उपोषण करणार. मोहोळला जाऊन उपोषण करणार ना जर कोणी दखल घेतली नाही तर. दखल घेतली. आता गावामध्ये दुधाचा व्यवसाय देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. गाव जरी छोटं असलं तरी आर्थिक उलाढाल हे खूप मोठ्या प्रमाणात होते. दूध व्यवसाय भरपूर आहे इथं. मग शेती सगळी बागायत आहे पण ही प्रत्येक घरागणीच एक एक माणूस दारूच पिते. मग पुढची पिढी तर जरा सुधारावी. मग याच्यामुळे काय घरामध्ये कर्ज देखील वाढण्याचं कर्ज पण होतंय आमच्या घरामध्ये. हा कर्ज होतंय, देणकऱ्यांना दारात यायचं, पैसे मागायला, नवऱ्यानं डोल्यात यायचं. मी बघतो की तू बघणार आहे का, पण देणकरी दारात येतोय ना, आम्हाला दिसतंय की ह्यानी दारूचं केलेलं किंवा कशाचं केलेलं, पैसे तर घरात आणत नाही. मग नुसतं देणं करायचं, दारू प्यायची एवढंच. मग आम्हाला काय आहे का नाही. आता पुढऱ्याच्या नातेवाईकाचे हॉटेल आहे. मग ते आता म्हणून तर तुम्हाला सांगितले, पुढारी आमची दखल घेत नाही देत, तुम्ही घ्या. हा म्हणून आम्ही किती गावानं आणि इथपर्यंत आलोय. ह्यात तुम्ही जर नाही घेतली तर शेवटी आम्ही मोहोळला जाऊन उपोषण करू. काय सांगितलं? आम्ही म्हणून महिला गोळा केले, त्या 100-150 महिलांनी आम्ही एकी केले आणि आम्ही इथं जर नाही कुणी ऐकलं तर आम्ही मोहोळला जाऊन उपोषण करणार. आपल्यासोबत आणखी देखील काय भगिनी आहेत. ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण मागणी केली आणि मागणी मान्य न झाल्यास काय पुढचा इशारा काय? ही दारू बंद झाली ह्याच्यासाठीच आम्ही मागणी केलेली, दारू बंद होण्यासाठी. आणि इशारा म्हणजे कसं, पुढं आम्ही उपोषण करणार. तर आपण बघितलं की या महिला अगदी डोळ्यात पाणी आणून आपल्या व्यथा आपल्या लक्षवेध न्यूज चॅनलच्या समोर मांडतात. काकू, काय सांगा? रडू नका. ती कशाला आली ती आता, एवढं आपल्यासाठी तर आली ती. रडू नका. गप जिजे. गप रडू नका. गप. तू तेच आपली दारू बंद करायसाठी तर ती आली तिची. गप रडू नका. गप. काय मागणी काय? एक तर मला एवढंच वाटतंय की आताच्या मुलांनी कुणीच दारू पिऊनी, माझे मालक दारूच्या व्यसनातच गेलेत. मग ही मुलं जी आहेत ती वरकुट गावातली सगळी माझी मुलंच आहेत. मग ह्या एकाही मुलाने दारू पिऊनी ह्याच्यासाठी दारू बंद झालीच पाहिजे. तर आपण पाहतोय की अगदी आत्मीयतेनं या महिला गावातील दारूबंदी व्हावी अशी मागणी या ठिकाणी करताना दिसत आहेत. तसेच आपल्यासोबत ज्या काही महिला होत्या त्यांची प्रमुख मागणी एकच आहे की वरकुटे गावातील अवैध व्यवसाय तसेच गावातील असलेल्या दारूची विक्री बंद व्हावी व दारूबंदी व्हावी अशी मागणी या ठिकाणी या महिला आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितली. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि